हॅलो एव्हरीवन. तर आजचा व्लॉग होणार आहे ट्रॅव्हल व्लॉग. तसं तर ट्रॅव्हल करायचा माझा काही प्लॅन नव्हता, पण आमच्या समोरच्या वहिनी आणि त्यांच्या घरातली चिल्लर कंपनी हे चालले होते फिरायला. मग त्या म्हटल्या तुम्ही पण चला. मग काय एकदम सुपर फास्ट स्पीडने मी तयारी केली आणि आयुष्यात पहिल्यांदा मी एवढ्या शॉर्ट नोटीसवर रेडी झाली होती. असो तर सर्वात आधी आम्ही गेलो मुल्हेरला उद्धव महाराजांच्या मंदिरात आणि तिथून दर्शन करून झाल्यानंतर आम्ही निघालो हरणबारीला. आणि हरणबारीला पोहोचल्यावर बघितलं तर काय, धरणाला एवढं पाणी आलेलं होतं ना. शेक करतो एवढी हवा चालू. तर गाईस तिथे इतकी भयंकर हवा चालू होती ना, आणि मी बघितलं की तिथे मस्त पक्षी उडत होते. मला हेच कळत नाही की एवढ्या भयंकर हवेत पक्षी उडतात कस काय, म्हणजे ते अक्षरशः हवेला भेदून उडत होते. तर धरण पाहून झाल्यानंतर आम्ही हरणबारीहून निघालो आणि आम्हाला रस्त्यात छोटे छोटे गावं लागले, जसे की अजंदे, बाभुळणे. आणि इथे जास्ती करून भात शेती केली जाते. वरून रिमझिम पाऊस पडत होता आणि तिथले शेतकरी भात लागवड करत होते. असो तर पाऊस पडून गेल्यामुळे डोंगरावरून इतके छान छोटे छोटे धबधबे वाहत होते ना, इतका सुंदर व्ह्यू होता ना तो. तर इथे आपल्या महाराष्ट्राची हद्द संपते आणि सुरू होतं गुजरात. खरं तर मला पाऊस पडून गेल्यानंतर डोंगर, त्यातून वाहणारे धबधबे, झाडं, त्यावर पसरलेले धुकं, हे सर्व बघायला खूप आवडतं. खरं तर छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला आनंद मिळत असतो, पण काही जण तेवढं पण प्रोव्हाइड नाही करू शकत. एवढं धुकं पसरलेलं आहे ना, डोंगर सुद्धा दिसत नाही डायरेक्ट. तर मी आत्ताच घरी आलेली आणि ह्या क्यूटशा दोन मुली मला भेटायला आल्या. दोघं बहिणी आहे. तुझं नाव काय? कृतिका. आणि तुझं? प्रांजल. तुम्ही माझा व्हिडिओ बघता का? तुम्हाला कोणते आवडतं? कॉमेडी आवडतं का व्लॉग आवडता? दोघं आवडतं. आणि ट्रान्झिशन ते ड्रेस चेंज होऊन जातात ते आवडतात. तर आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच संपवते. लवकरच भेटू आपण पुढच्या छोट्याशा मिनीशा व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.